पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं मोठा निर्णय घेतलाय। आता रुग्णांकडून डिपॉझिट न घेण्याची घोषणा रुग्णालय प्रशासनानं केली आहे। मात्र हा निर्णय जाहीर करताना रुग्णालय प्रशासनाला खरंच आपल्या चुकीची उपरती झाली आहे का, पाहुयात या रिपोर्टमधून। अखेर सर्वसामान्यांच्या आक्रोशाला सामोरं गेल्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनानं मोठा निर्णय घेतलाय। तनिषा भिसे यांच्यासोबत घडलेल्या प्रकारानंतर रुग्णालय प्रशासनानं पत्र लिहून खेद व्यक्त केला। यापुढे कोणत्याही रुग्णाकडून अनामत रक्कम म्हणजे डिपॉझिट घेतलं जाणार नाही। इमर्जन्सी वॉर्ड, प्रसूती विभाग किंवा लहान मुलांचा विभाग कुठेही अनामत रक्कम मागितली जाणार नाही। याशिवाय घडलेल्या घटनेची चौकशी करणार असल्याचंही रुग्णालय प्रशासनानं स्पष्ट केलं। दीनानाथ रुग्णालयानं रुग्णाला दाखल करून घेण्यासाठी 10 लाखांची मागणी केली। रुग्णालय प्रशासनाच्या मुजोरीमुळे तनिषा भिसे यांचा जीव गेला। गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर प्रचंड खळबळ माजली आणि रुग्णालयावर चहूबाजूनी टीकेची झोड उठली। बघता बघता हे प्रकरण खूपच तापलं। प्रकरण शांत करण्यासाठी रुग्णालयानं घडल्या प्रकाराबाबत चिंता व्यक्त केली आहे। मात्र रुग्णालय प्रशासनाला खरंच आपल्या चुकीची उपरती झाली आहे का? कारण डॉक्टर धनंजय केळकर यांनी लिहिलेल्या या पत्रातनं तशी जाणीव दिसून येत नाहीये। कालचा दिवस दीनानाथच्या इतिहासातील अत्यंत काळा आणि सुन्न करणारा दिवस होता। आजपर्यंत केलेल्या कामाची कोणतीही जाणीव न ठेवता रागावलेल्या मोर्चातील एका समूहानं पब्लिक रिलेशन ऑफिसर्सच्या अंगावर चिल्लर फेकली। महिला कार्यकर्त्यांनी जाऊन डॉक्टर घैसास यांच्या आई वडिलांच्या हॉस्पिटलवर हल्ला केला। एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लता मंगेशकर व दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाला काळं फासलं। या सर्व गोष्टी जबाबदारपणे टेलिव्हिजनच्या कॅमेऱ्यासमोरच घडल्या। हे सगळं बघून आमची मान शरमेनं खाली गेली आणि लता मंगेशकर यांना मानणाऱ्या लोकांच्या मनावर काय परिणाम झाला असेल हे देवच जाणे। रुग्णालय प्रशासनाचं हे पत्र वाचून खरंच रुग्णालयाला आपल्या चुकीची जाणीव आहे का, हा प्रश्न उपस्थित होतोय। दरम्यान तनिषा भिसेंच्या कुटुंबियांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। झालेला प्रकार हा त्यांच्या पुढे सगळं आम्ही सादर केला, मांडला। जो आम्हाला काही त्रास झाला तिथे आम्हाला जे डॉक्टरांनी आम्हाला बराच वेळ आम्हाला थांबून आम्हाला खूप त्रास दिला, त्या पेशंटला खूप त्रास दिला। तिथे आमच्याकडे पैसे असूनही त्यांनी तिथं घेतले नाही आणि त्यांनी तिथं जो प्रकार घडला आम्ही सगळा सरांसमोर आम्ही मांडलेला आहे। नक्कीच ते आम्हाला न्याय देतील। या भेटीनंतर धर्मादाय रुग्णालय सीएम कक्षाशी जोडण्याची व्यवस्था करणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलं। त्याचबरोबर पुन्हा अशा घटना घडू नये म्हणून रुग्ण नोंदणीसाठी विशेष प्रक्रिया केली जाणार आहे। मुळामध्ये आता आपण आपल्या कायद्यामध्ये याच अधिवेशनात बदल करून पुन्हा काही अधिकार हे धर्मादाय आयुक्तांना दिलेले आहेत। आपल्या लॉ अँड ज्युडिशरी विभागामार्फत आपण त्याची देखरेख देखील करतो। आपला प्रयत्न आहे की संपूर्ण धर्मादाय व्यवस्था ही ऑनलाईन एका प्लॅटफॉर्मवर यावी, जेणेकरून कुठे आपल्याकडे बेड्स आहेत, किती ते अवेलेबल आहेत, ते दिले जात आहेत की नाही, याचं सगळं मॉनिटरिंग आपल्याला करता यावं। आणि याकरता सीएम ऑफिसमध्ये जो आपला मुख्यमंत्री आरोग्य कक्ष आहे तोही याच्याशी आम्ही जोडण्याचा प्रयत्न करतो आहोत, जेणेकरून त्यांच्यावर एक दबाव राहायला पाहिजे। आणि मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये याच्यामध्ये एक मोठी सुधारणा आम्ही करू शकू। दीनानाथ मंगेशकर रुग्णालय ज्या हेतूनं सुरू करण्यात आलं तो मूळ हेतूच हरवलाय। प्रशासनानं जनसेवेचा वसा सोडून व्यावसायिक धोरणांवर जनतेची लूट सुरू केली, म्हणून उपचारासाठी येणाऱ्या गरजूंना सरकारी योजनांचा लाभ द्यायलाही रुग्णालयाकडनं स्पष्ट नकार दिला जातो। दरम्यान रुग्णालयाच्या धोरणावर सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधी नेत्यांनी सडकून टीका केली आहे। मी विधी न्याय खात्याचा मंत्री असताना कायद्यामध्ये मी पहिला बदल केलेला होता। वास्तविक यांना सवलती अनेक आहेत, यांना कसलाही टॅक्स ही सगळ्यात मोठी सवलत आहे। 10% फक्त त्यांनी गरिबांचे उपचार करायचे। त्यांना त्याशिवाय हायकोर्टाने त्यांना 10%च्या ऐवजी एकूण त्यांची उलाढाल होईल त्याची 2%ची सवलत दिलेली आहे। असं असताना सुद्धा एवढ्याची ते गरिबांची सेवा करत नाहीत। त्यामुळं अशा प्रकारचा रोष त्या दवाखान्याच्या विरुद्ध वाढायला आलेला आहे। महात्मा फुले जीवनदायी सुद्धा ती लागू करत नाहीत, त्याचे दर कमी आहेत। त्यामुळे आपल्या इतर सगळ्या व्यवसायावर परिणाम होईल असं त्यांना वाटतंय। त्यामुळे माझी विनंती आहे की त्यांनी महात्मा फुले जीवनदायी योजना लागू करून घ्यावी, तर अशा घटना घडणार नाही। पण आज पुन्हा एकदा प्रश्न हाच उपस्थित होतो की जर भाजपचे स्वतःचे कार्यकर्ते असतील किंवा त्यांच्या पक्षात त्यांना पक्ष मानणारे लोक असतील, हे या राज्यात
ज्यांना न्याय मिळत नसेल तर मग इतरांनी करायचं तरी काय, हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतो. दुसरं म्हणजे प्रत्येक हॉस्पिटलला त्यांचा डॅशबोर्ड बेड्सचा हा सरकारला खुला करून द्यायचा असतो. ह्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा डॅशबोर्ड खुला आहे का? जर त्यांना असे व्यक्ती वाटत असतील की 10 लाख रुपये द्या ना तेव्हा मी तुम्हाला घेणार नाही, मग सरकारने देखील प्रश्न विचारले पाहिजे की तुमचे टॅक्स कुठचे बाकी आहेत का, तुमचं देणं काही लागतं का सरकारला, आणि कडक कारवाई ह्या हॉस्पिटलवर काय होणार आहे, सरकार हे हॉस्पिटल चालवायला घेणार का, हे देखील मला वाटतं महत्त्वाचे प्रश्न आज फडणवीस साहेबांनी उत्तर त्याचं दिलं पाहिजे. पहिल्यांदा त्याची दिलेली जमीन ती रद्द करून टाकायचं. हे नालायक लोक ते हॉस्पिटल चालवण्याच्या लायकीचे नाही. हे कमावणार खरं म्हणजे ती जमीन सरकारने काय 1 रुपयामध्ये दिली, एवढी मोठी जमीन, आज करोडोची जमीन दिली, ती लोकांची सेवा व्हावी म्हणून दिली. फडणवीस सरकारनेच दिलेली जमीन आहे ती. आणि अशा स्थितीमध्ये उद्घाटनाला ज्यावेळेस नरेंद्र मोदीजी येतात, थोडी तरी लाज वाटायला पाहिजे की आपण कोणाच्या हाताने उद्घाटन करू, देशाच्या पंतप्रधानाच्या हाताने उद्घाटन करून घेता. खरं म्हणजे या सरकारच्या चुका आहेत. अशा बेजबाबदार लोकांना, ज्यांची लायकी नाही अशा लोकांना ते हॉस्पिटलची जागा का दिली? असे जे लोक यांच्या जवळचे आहेत का? आणि वरून आंदोलन करायला हेच पुढे, जमीन द्यायला हेच पुढे, उद्घाटन करायला सरकारच. सगळं जे आहे सरकारने केलेलं पाप आहे. 2001 साली पुण्यामध्ये या रुग्णालयाची स्थापना झाली. या रुग्णालयासाठी सरकारनं पुण्यातील 24,000 स्क्वेअर मीटर जागा भाडे तत्वावर दिली. करोडो रुपये किंमत असलेल्या या सरकारी जागेसाठी भाडं आहे फक्त 1 रुपया. या जागेवर हॉस्पिटल उभं राहिलं. गोरगरीब पुणेकरांना त्यात उपचार मिळतील या अपेक्षेनं ही जागा दिली गेली. मात्र रुग्णालय प्रशासन जनसेवेच्या मूळ हेतूलाच हरताळ फासून पुणेकरांवरच उपकार केल्याच्या आविर्भावात कारभार चालवताना दिसतंय. राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.